पुढे भाविकांना विनंती आहे, आपलं दर्शन झाले पुढे सरकत राहा, जास्ती वेळ देवापुढे थांबू नका. सरकत राहा मध्ये पुढे सरकत राहा. सरकत्रामध्ये पुढे भाविकांना विनंती आहे. सरकत्रामध्ये पुढे बाहेर भरपूर रांग लागलेली आहे. भाविक भक्त उन्हामध्ये उभे, त्यांना विनंती आहे कृपया सरकत्रामध्ये पुढे. मागे मागच्या मूर्तीच्या गर्दी कमी करा. मागे मूर्तीच्या गर्दी कमी करा. भाविकांना विनंती, दर्शन द्यायचं पुढे सरकत राहायचंय, जास्त थांबायचं नाही. पुढे मागच्या मूर्तीवरती भंडारा उधळू नका. भाविकांना विनंती आहे, मागे माळसा आणि गणपती मूर्ती आहे तिथे आपण भंडारा उधळू नका. त्याला सरकत राहायचे. पुढे मागे खूप गर्दी आलेली आहे, मागे गर्दी कमी करायची आहे. सरकत्रा पुढे मध्ये सरकत्रा पुढे. भाविकांना विनंती, आपण सरकत्राच्या पुढे. त्याला पुढे कृपया भाविकांनी पुढे सरकत राहायचंय. भाविकांना विनंती आहे, आपण आज फक्त देव पाहायचं आहे व पुढे सरकायचं आहे. बीजेपीचे अध्यक्ष वाघोबा मॅडम यांचे आगमन झालेले आहे. त्यांचंही जय मल्हार मंदिरातर्फे हार्दिक स्वागत. त्याला सरकत राहा. भाविकांना विनंती आहे, आपण लाईनीमध्ये दर्शन घ्यायचे. त्याला सरकत्रामध्ये पुढे कृपया देवापुढे जातो थांबायचं नाही. आज देवापुढे जातो थांबायचं नाही, दर्शन घ्यायचं, पुढे सरकायचंय. त्याला सरकत्रामध्ये पुढे मागे लाईनवाले पुढे या मागच्या मंदिराजवळचे. सर्व भाविकांना विनंती आहे, आपण दर्शनाचा लाभ घ्यायचा, लाईन मध्ये यायचंय. कुणी लाईन उसळा प्रयत्न करू नये. मागील खंडोबा मासाच्या मूर्तीवरती कुणी भंडारा उधळू नये ही भाविकांना नम्र विनंती आहे. तर पुढे सरकत राहा. पुढे सरकत राहा. इथे गर्दी करू नका. ज्याचे दर्शन झाले त्यांनी मंदिराच्या बाहेर पडण्यास हरकत नाही. ज्या भाविकांचे दर्शन झालेलं असेल त्यांनी मंदिराच्या बाहेर पडण्यास हरकत नाही. ज्यांना तळी भरायचे त्यांनी सभागृहामध्ये जाऊन तळी भरायची. चला भाविकांनी कृपया दर्शन झाले बाहेर निघण्याची कृपा करायची. कृपया भाविकांना विनंती, ज्यांचे दर्शन झाले त्यांनी कृपया मंदिराच्या बाहेर पडायचे. चला सरकत्रामध्ये पुढे सरकत राहा. चला मध्ये पुढे देव पण आला पाहिजे असं तिथे उभं राहू. तिकडे
सर आज चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा मंदिरामध्ये भाविकांची काय एक किती वेळ बसव वेळ किती 2 मिनटं 3 मिनटं काय संपूर्ण ठाणे पंचक्रोशीतील आणि खंडोबा मंदिरामध्ये उपस्थित असलेले हजारो भाविक यांना जय मल्हार मंदिर ट्रस्ट यांचा आपल्याला सर्वांना या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आणि आजचा हा खंडोबाचा चंपाषष्ठीचा दिवस म्हणजे एक मोठं पर्व खंडोबाच्या आपण जे काही खंडोबाचे भक्त आहोत, आपलं कुलदैवत सर्वांचं खंडोबा महाराज आहे आणि खंडोबा महाराजांच्या आजचा हा दिवस म्हणजे हा फार मोठा दिवस असतो. याच्यामध्ये खंडोबाचा आपण देवाडी या दिवशी अवतार घेतलेला असतो आणि हा जो आपल्या मंदिरामध्ये गेल्या वर्षीच आपण पाहिलं की या ठिकाणी जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला. जीर्णोद्धार असं भव्य असं ते मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहात. मागच्या मे महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेला मंदिराचा या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली आणि भाविकांना मंदिर या ठिकाणी खुलं करण्यात आलं. गेल्या वर्षी फक्त लाईन बारी ठेवली होती. आपण ह्या वर्षी सकाळी 4:30 वाजता अभिषेक झाला. त्यानंतर 5 वाजल्यापासून आत्तापर्यंत हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला आहे. अजूनही हजारो भाविक संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत हे लाईन कमी होणार नाही आहे आणि अक्षरशः लाखामध्ये भाविक या ठिकाणी दर्शनाचा अलोट अशी गर्दी झालेली आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तो महाप्रसादाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ह्या वर्षी आमूलाग्र असा बदल केलेला आहे आणि जे भारतीय बैठक आम्ही ठेवलेली होती त्याच्याऐवजी भाविकांची सुविधा व्हावी म्हणून टेबल खुर्च्यांचं आयोजन केलेलं आहे. तसंच बाजूला फायर ब्रिगेडच्या बाजूला त्या ठिकाणी काउंटर उभारलेला आहे. त्या काउंटरवरती महाप्रसाद आपल्याला पार्सल म्हणून देता येतोय. तसेच त्या ठिकाणी ज्या लोकांना बुफेट पद्धतीने त्या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा आहे तशा प्रकारची आपण सोय केलेली आहे. तसेच काही प्रतिष्ठित आणि या ठिकाणी आमदार नगरसेवक वगैरे जे त्याच्यासाठी एक VIP कक्ष सुद्धा महाप्रसादासाठी उभारण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे तो रात्री 12 वाजेपर्यंत 12:30 पर्यंत भंडारा चालेल. त्यानंतर रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. तो जागरण गोंधळाचा जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी ठाणे यांचा हा कार्यक्रम होणार आहे. त्याही कार्यक्रमामध्ये अशीच गर्दी लोटणार आहे किंवा भाविक त्या ठिकाणी त्याचा लाभ घेणार आहेत अशी मला खात्री वाटते. आणि मी परत एकदा सर्व भाविकांचे आमच्या जय मल्हार मंदिर ट्रस्टतर्फे मी आभार मानतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री वायकर पंढरनाथ वायकर, मी स्वतः सचिव सर्जेराव नरे, आमचे खजिनदार श्री दिलीप शिवले आणि बाकी सर्व जे पदाधिकारी आहेत, सभासद आहेत, यांनी अत्यंत मेहनतीने असा ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी सर्व सचिव या नात्याने मी सर्व पदाधिकाऱ्यांचे भाविकांचे आभार मानतो. आणि आपल्या ज्या चॅनलने या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. जय हिंद.
कोणी येते बाळा हॅलो भाविकांना नम्रतेची विनंती आपण दर्शन घेऊन ताबडतोब पुढे चालायचं आहे गर्दी करू नये मंदिरामध्ये गर्दी करू नका आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण दर्शन घेऊन ज्या लोकांना ज्या भाविकांना बळी भरायचे असेल हॉलमध्ये बळी भरायची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण बळी भरू शकता आपण पाहतात की आज सकाळपासून या ठिकाणी अलवट अशी गर्दी उसळलेली आहे हजारो भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे आपल्याला सर्वांना विनंती की आता उन्हाची वेळ झालेली आहे बाहेर एक तास भाविक उन्हामध्ये या ठिकाणी आपल्या पौर्णिमाचं दर्शन घेण्यासाठी त्याप्रमाणे तात्काळ उभे आहेत तरी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण दर्शन घेऊन ताबडतोब बाहेर पडायचं आहे आपल्याला नम्रतेची विनंती आहे चला भाविकांना विनंती आपण दर्शन घेऊन ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचंय चला गर्दी होते आतमध्ये गर्दी करू नका हॅलो महाराजांकडे डोकं टेकून पुढे चला माऊली या दरवाजामध्ये एवढी गर्दी केली चला दर्शन झालं त्यांनी बाहेर चला
चला बाहेर दर्शन झालं तरी चला बाहेर. चला माऊली चला रामकृष्ण हरी. चला आजचा दिवस समजून घ्या, परवाणीचा दिवस आहे. रोजच्या सारखं दर्शन नाही आपल्याला. चला फक्त डोकं टेकून चला, दर्शन झालं होतं. चला लोक उन्हामध्ये उभे आहेत, त्यांची काळजी घ्या ना थोडीफार. आपणच आहोत सगळे. चला चला माऊली पुढे चला. आपलेच बांधव उन्हामध्ये उभे आहेत. चला ना आपल्याला पण त्रास जसा झाला तसा लोकांना पण होतो. डोकं टेकून पुढे चला. चला माऊली. आपल्याला पोलीस बंदोबस्त मागवायचं का? मग ते कसे धडसड करतात आपल्याला. आपण समजून घ्या. आपण स्वयंसेवकाच्या सूचना पाळा. चला माऊली चला पुढे चला. चला दर्शन झालं डाव्या बाजूने. चला पाणी तळी भांडार करत असेल गाणी तिकडे या. चला बाकीच्या बाजून चला. मागच्या दरवाजाने डाव्या हाताला दरवाजाने बाहेर निघायचं आहे. तळी भांडार असेल तर तिकडे या. चला माऊली चला डोकं टेकून पुढे चला. चला माऊली डोकं टेकून पुढे चला. लोक उन्हामध्ये उभे ऊन आहे. सगळ्यांचा विचार करा. नैवेद्य अर्पण करून तसंच देवा. बाहेर लोकांना द्या. नैवेद्य अर्पण करून तसंच बाहेर द्या, वाटून टाका. चला माऊली चला डोकं टेकून चला पुढे. त्या बाजूने या. डाव्या हाताने चला. चला माऊली नैवेद्य अर्पण करा, तसंच बाहेर वाटून टाका लगेच. रामकृष्ण चला चला. डोकं टेकून चला पुढे माऊली. लोक उन्हामध्ये उभे आपलेच बांधव. चला चला रखरखीत ऊन आहे. लोकांना त्रास होतो उन्हाचा. चला पुढे चला. डोकं टेकून पुढे चला. नैवेद्य अर्पण करा, तसंच बाहेर वाटून टाका. अगरबत्ती कापूर लावू नका. कोणी लावली अगरबत्ती आम्हाला. चला माऊली पुढे चला. आपल्या भावना जाणतो आम्ही. लोक उन्हामध्ये उभे आहेत, आपणच बांधव आहेत. चला माऊली चला चला पुढे. डोकं टेकून पुढे चला. चला माऊली. उन्हाचा त्रास आहे सर्वांना. वयस्कर माणसं आहे उन्हामध्ये, तर आपल्याला एकदम आहे. सर्वांचा विचार करा. चला परभणीचा दिवस आहे. नुसतं डोकं टेकून पुढे चला. लाईव्ह चालू आहे का फक्त? चला माऊली चला पुढे चला. तिकडे ते याच्यावरती बोलतील पण हवं तर त्याची माहिती वगैरे देतील. चला चला आजची डोकं टेकून चला पुढे. चालेल घेतली. चला माऊली चला. चला मूर्तीच्या अंगावर बांधायला वेळ नका. चला डोकं टेकून चला पुढे माऊली. चला डावीकडून जाऊ द्या लोकांना तिकडे. डाव्या बाजूने चला. डाव्या बाजूने चला. मागच्या दरवाजाने चला. डाव्या बाजूने तळी भंडारा असेल तर तिकडे या हॉलमध्ये. चला डोकं टेकून चला पुढे. चला चला माऊली. बंधू भगिनी, म्हातारी माणसं, वयस्कर माणसं उन्हामध्ये उभी आहे. सर्वांना त्रास आहे.
आपण सर्वांचा विचार करा, आपणही उन्हामध्ये होतो. चला चला डोकं टेकून पुढे चला माऊली. चला दरवाजेमध्ये गर्दी नका करू, जाऊ लोकांना. चला बाहेर पडा, प्रसाद घ्या टेबलावर. चला चला माऊली, हार वा फुलं वा, चला पुढे डोकं टेकून पुढे चला. चला चला पुढे. चला बाहेर नाही आपल्याला वाहत नाही. त्याच्या थोड्या सांगा. पकड़े लाइन में चला उन्हाचा त्रास होतो, म्हातारी माणसाला त्रास होतो उन्हाचा. चला चला डोकं टेकून चला पुढे. नैवेद्य बाहेर द्या, बाहेर द्या, वाटून द्या. चला तळी भांडण असेल तर इकडे या, बाकीच्या बाहेरच्या माणसाला डावा डावून चला. चला 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 डोकं टेकून चला पुढे चला. चला माऊली चला. चला चला दर्शन झालं. चला चला बाहेर लावू नका. चला चला माऊली पुढे सरका. वयस्कर माणसांना उन्हाचा त्रास होतो. चला पुढे चला. चला डोकं टेकून चला पुढे. चंपाषष्ठी महापर्वाचा दिवस आहे, प्रत्येकाला दर्शन पाहिजे. चला सर्वांचा विचार करा माऊली. चला पुढे सरका. म्हातारे माणसाला चक्कर येते उन्हामध्ये. चला पुढे.
चला चला पुढे सरका पुढे सरका चला चला माऊली चला चला माऊली पुढे चला डोकं टेकवलं चला पुढे चला चला माऊली डोकं पुढे टेकवून चला पुढे चला कडक होऊ नये म्हातारे माणसाला त्रास होतो मुलांना चला पुढे चला चला माऊली चला डोकं टेकून चला पुढे चला दर्शन पाहिजे चला रामकृष्ण चला चला डोकं टेकून चला पुढे चला म्हातारे माणसाला त्रास होतो उन्हाचा तेव्हा आपण काळजी घ्या प्रत्येकाची चला कळी घराची तर डाव्या बाजूने त्या बाजूने चला कळी घराची असेल तर तिकडे या डाव्या बाजूने निघा बाहेर जेवढा प्रसाद मिळेल तुम्हाला चला एकदम सुटसुटीत सगळे पूर्ण गाभाराच रिकामा आहे सर्वांना व्यवस्थित दर्शन होत आहे जय मल्हार मंदिर ट्रस्टने एकदम उत्तम प्रकारे आपली सोय केलेली आहे दर्शनासाठी धक्काबुक्की नाही चला पुढे डोकं टेकून चला पुढे बघा कसे शांतते चला माऊली चला पुढे या रामकृष्ण चला दरवाज्यात गर्दी करू नका जाऊ दे लोकांना बाहेर चला माऊली नैवेद्य ठेवा बाहेर उठून या चला माऊली चला पुढे
हॅलो चला भाविकांना विनंती दर्शन घेऊन आवडतो बाहेर पडा. बाहेर फार मोठी लाईन लागली आहे. लोक उन्हामध्ये एक तास उन्हामध्ये तळपत आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण दर्शन घेऊन ताबडतोब बाहेर पडायचं आहे. चला भाविकांना विनंती दर्शन घेऊन ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचं आहे. ज्या भाविकांना तळी भरायची त्यांनी तळी भरण्यासाठी हॉलमध्ये जायचं आहे आणि परत मंदिर मार्गे उजव्या बाजूच्या छोट्या दरवाजातून बाहेर पडायचं आहे. आणि ज्या भाविकांना फक्त दर्शन घ्यायचं आहे त्यांनी असं आहे ही बांधणीच्यावरती आपल्याला नम्रतेची विनंती आपण दर्शन घेऊन ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचंय. तसेच पाठीमागची जी मूर्ती आहे त्याच्यावरती कोणीही या ठिकाणी भंडारा उधळू नये. दर्शन घ्या आणि बाहेर पडा. दिवे कृपया दिवे लावू नका. दिवे लावले असता फक्त ओळणी करून दिवे घेऊन जावा. कोणीही नैवेद्य ठेवू नये. आपल्याला विनंती आहे कोणी नैवेद्य ठेवू नये. नैवेद्य फक्त देवाला दाखवायचं आहे आणि स्वतः घेऊन जायचं आहे. आणि बाहेर लोक बसलेली आहेत त्यांना आपण देऊ शकता किंवा घरी घेऊन जाऊ शकता. ज्या लोकांनी आरत्या आणलेल्या असतील त्यांनी आरत्या पेटवायच्या नाहीत किंवा आरत्या पेटवल्या तरी त्या आपण स्वतः परत घेऊन जायच्या आहे. चला नैवेद्य आहे फक्त देवाच्या पुढे ठेवून लगेच घेऊन जायचंय. बरोबर कोणी नैवेद्य ठेवून जायचं नाही. चला लवकरात लवकर पुढे चला. भाविकांना विनंती दर्शन घेऊन आपण पुढे जायचंय. चला भाविकांना विनंती दर्शन घेऊन लवकर पुढे जायचंय. आजच्या दिवशी फक्त आपल्याला दर्शन घ्यायचंय, देवाला नमस्कार करायचा आहे आणि पुढे जायचंय. आज सकाळी 4:30 ते 5:30च्या दरम्यान आपलं कुलदैव श्री खंडेराय महाराजांचा अभिषेक झाला. अभिषेकाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी लोकांची दर्शनाची रीत लागलेली आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून आतापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढेही हजारो म्हणजे लाखाच्या वरती या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. तसेच आज संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत महाप्रसादाचा म्हणजे भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. भंडाऱ्याची व्यवस्था सुद्धा आपल्या सर्व भाविकांच्या सुविधेसाठी आणि सर्वांना व्यवस्थित प्रसाद घेता यावा म्हणून टेबल खुर्च्या लावून तो महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ज्या भाविकांना
त्या भाविकांसाठी पार्सल प्रसाद पार्सलची व्यवस्था बनवलं आहे. त्या ठिकाणी घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा पार्सल प्रसाद सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. कोळी समाजाचे अध्यक्ष माननीय श्री दुर्गेश भाडेकर साहेब आलेले आहेत. त्यांचं जय मल्हार मंदिर ठाणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. माननीय श्री दुर्गेश ठाणेकर साहेब आलेले आहेत. त्यांचं जय मल्हार मंदिर ठाणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. आणि संपूर्ण कोळीवाडा शेजारी कोळीवाडा असेल किंवा आपला पश्चिमेकडचा पूर्वेकडचा कोळीवाडा असेल आणि सर्व कोळी बांधव आपल्या कुलदैवताचे खंडोबाचे निश्चित भक्त आहेत. सर्वांचं योगदान फार मोठं आहे. फार मोठं योगदान त्यांनी आतापर्यंत आपल्याला दिलेलं आहे. भाविकांना विनंती, दर्शन घेऊन आपण ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचे. बाहेर चला, लाईन पुढे घ्या, फटाफट लाईन पुढे घ्या. बाहेरची पाठीमागची लाईन पूर्ण घ्या. या पुढे बाहेर पडायला मंदिराच्या उजव्या बाजूला जायचंय, पाठीमागच्या बाजूला निघा. लाईन क्रॉस करून जाऊ नका. ज्या भाविकांचं दर्शन झालं असेल त्यांनी लगेच पाठीमागचं खंडोबाचं आणि म्हाळसादेवीचं दर्शन झाल्यानंतर ताबडतोब पाठीमागं फिरून मंदिराच्या उजव्या बाजूने बाहेर पडायचंय. ज्याला कळी भरायची असेल त्यांनी हॉलमध्ये जायचंय. चला, भाविकांना विनंती, चला दर्शन घेऊन ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचंय. पाठीमागं फार मोठी लाईन लागलेली आहे. आपल्याला विनंती आहे की आपण दर्शन घेऊन ताबडतोब बाहेर पडायचंय. लवकरात लवकर दर्शन घ्यायचंय. दर्शन घ्यायचंय म्हणजे देवाच्या समोर यायचंय, हात जोडायचे आणि पुढे जायचंय. आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपण दर्शन घेऊन बाहेर पडायचंय. ज्या भाविकांना तळी भरायची असेल त्यांनी तळी भरण्यासाठी हॉलमध्ये जायचे. त्या ठिकाणी तळी भरायची व्यवस्था केलेली आहे.
चला चला, दर्शन झालं असेल आणि ताबडतोब बाहेर पडायचंय. मंदिरामध्ये गर्दी करू नका. हो, थांबू नका, चला. काय बोलणार तुम्हीच फक्त बोला. वाढवायचा प्रसाद आणि ह्याच्यामध्ये कमी वाढवायचा. मला नाही ना काय बोलतंय. तुम्हीच काहीतरी बोलता. दर्शन घेऊन आपण ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचं. हे जे आहे ना चला, बाहेर फार मोठी लाईन लागलेली आहे. उन्हामध्ये एक एक तास सेवा थांबलेली आहे. तर त्या सर्वांना लवकरात लवकर दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून आपण आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण दर्शन घेऊन ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचंय आणि लवकरात लवकर दर्शन घ्यायचे. दर्शन घ्यायचंय म्हणजे आपण काय करायचंय, आपण देवाच्या समोर हात जोडायचा आहे आणि पुढे जायचंय. सांगा ना काय बोलायचं तसं. तसं तुम्ही विचारा, तसं सांगताय. पुढे इकडे यायचं संपत्ती चला, भाविकांना नम्रतेची विनंती. चला, दर्शन घेऊन आपण ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचं. चला, लाईन वरचे पुढे येऊ द्या. लवकरात लवकर दर्शन घेऊन पुढे जायचंय. कोणीही जास्त वेळ थांबायचं नाही. फक्त दर्शन घ्यायचंय आणि पुढे जायचंय. ज्यांचं दर्शन झालं असेल आणि मागचं खंडोबा आणि म्हाळसादेवीचं दर्शन झाल्याच्या नंतर तसंच पाठीमागं फिरवून उजव्या बाजूला आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग दिलेला आहे. एक ना बोल. आवाज होता काय करू, परत येऊ का?
चला भाविकांना विनंती दर्शन घेऊन आपण ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचं. चला लवकर दर्शन घ्या. दर्शन घ्यायचंय म्हणजे फक्त हात जोडायचे आणि पुढे जायचंय आणि पाठीमागचं खंडोबा देवाचं आणि माणसादेवाचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण ज्यांना कळी मारायची असेल त्यांनी मंदिराच्या हॉलमध्ये जायचंय आणि ज्यांना कळी मारायची नसेल त्यांनी लगेच पाठीमागं फिरून मंदिराच्या उजव्या बाजूने बाहेर जायचे. हॅलो चला भाविकांना विनंती चला दर्शन घेऊन ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडा. मंदिरामध्ये गर्दी करू नका किंवा हॉलमध्ये सुद्धा कळी भरून झाली असेल तर ताबडतोब बाहेर यायचं आहे. दोन्ही बाजूने हॉल या आहेत काउंटर आहे तिथे चला भाविकांना विनंती दर्शन घेऊन ताबडतोब मंदिराच्या बाहेर पडायचंय आणि लवकरात लवकर दर्शन घ्यायचंय. आपण ना दर्शन घ्यायचंय म्हणजे फक्त हात जोडायचा आहे आणि पुढे जायचंय. ज्या भाविकांनी हात किंवा फुलं आणली असतील तर त्यांनी मूर्तीच्या समोर ठेवून आपण दर्शन घेऊन पुढे जायचंय.
ज्यांना तळी भरायची असेल त्यांनी तळी भरण्यासाठी मंदिराच्या बाजूला हॉलमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तळी भरण्याची व्यवस्था केलेली आहे. हॅलो, आपल्याला आपण जे भव्य खंडोबा मंदिर पाहतो आणि ते मंदिर जीर्णोद्धार करण्याची प्रेरणा देणारे आमचे मित्र आणि ज्यांनी हे मंदिर उभारण्यासाठी मोलाची भूमिका या ठिकाणी केली असे आमचे प्रकाश बर्डे साहेब माजी विरोधी पक्ष नेता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जय मल्हार मंदिर ठाणे सहर्ष स्वागत आहे. आमच्या खंडोबा मंदिर आहे, या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी यांनी मोलाचं योगदान दिलं आणि त्यांच्या ट्रस्टचे सल्लागार आहेत आणि असे प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये त्यांचं योगदान असतं. इथं पळवाड, खारेगाव आणि डोंगर भाग या भागामध्ये सुद्धा साहेबांनी मंदिरं उभारलेली आहेत. खारेगावचा जो स्वामी समर्थांचा मठ आहे त्याची उभारणी सुद्धा आमच्या बर्डे साहेबांनी केलेली आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची प्रेरणा आम्हाला पुढे दिली असेल ते आमचे आदरणीय बर्डे साहेब आहेत. असे आमचे बर्डे साहेब आज या ठिकाणी आपल्या मंदिराच्या दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांचं आमच्या जय मल्हार मंदिर ठाणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. भाविकांना विनंती, चला दर्शन घेऊन ताबडतोब पुढे जायचंय. चला लवकरात लवकर दर्शन घ्यायचंय आणि पुढे जायचंय. चला कोणीही जास्त वेळ थांबायचं नाही, दर्शन घ्यायचंय, पुढे जायचंय. पाठीमागं फार मोठी लाईन लागलेली आहे. आपल्याला विनंती आहे, पाठीमागं उन्हामध्ये लोक ताटकळत उभी आहेत आणि आपल्याला विनंती आहे की आपण ताबडतोब दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडायचंय. ज्याला तळी भरायची असेल त्यांनी तळी भरायची व्यवस्था मंदिराच्या बाजूच्या हॉलमध्ये केलेली आहे. त्या ठिकाणी आपण तळी भरावी आणि दर्शन झाल्यानंतर ताबडतोब उजव्या बाजूला जो छोटा दरवाजा आहे त्याच्यातून आपण बाहेर पडायचं आहे. कोणीही मंदिरामध्ये किंवा हॉलमध्ये गर्दी करू नये. तसेच आज रात्री, आज संध्याकाळी सदानंदाचा आपला जन्माष्टमीचा दिवस म्हणजे आपलं दैवत श्री खंडेराय महाराज यांचा दिवस आहे आणि या सालाबादप्रमाणे गेल्या 50 वर्षांपासून आपल्या
दुसरं पण आहे. आतापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे हजारो भाविक या ठिकाणी आकाशावरती या ठिकाणी असं मंदिर एक मिनिट आणि त्यांच्यातर्फे मी दोन मिनिटं थोडं शॉर्टकटमध्ये बोला. जास्त या आजच्या खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठीचा जो कार्यक्रम आहे त्या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 4:30 आणि 5:30 हा मंदिराचा अभिषेक झाला. या देवाचा अभिषेक झाला. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी लागलेली आहे. हजारो भाविकांनी आता दर्शन घेतलेले आहे. संध्याकाळी या ठिकाणी 6 ते रात्री 10-12 वाजेपर्यंत नारेचा कार्यक्रम तसेच माणसांचा सुद्धा व्यवस्था केलेली आहे. महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जागरण गोंधळ होणार आहे. आणि लंगर तुटल्यानंतर या एकूण कार्यक्रमाची सांगता होते. हे मंदिर 1948 साली उदयास आलं. म्हणजे आमच्या ह्या मंदिराचे ज्यांनी स्थापना केली बबनराव विष्णू शिंदे उर्वले जांभळेका ठाणे यांचा खंडोबाची फार मोठी भक्ती होती. आणि त्यांची भक्ती असल्यामुळे ते जेजुरीला वारंवार जेजुरीला जायचे. आणि मग त्यांचा त्यांना दृष्टांत झाला की या ठिकाणी मी आहे. या ठिकाणी त्या काळामध्ये कलर होती, झाडी होती, समोर फक्त स्मशान होतं गावाच्या बाहेरचं. या ठिकाणी त्यांनी शोध घेतला असता त्यांना उवड पिंपळ आणि उंबर या झाडाच्या बुद्ध्यामध्ये त्यांना खंडोबाची स्वयंभू मूर्ती दिसते. अशा प्रकारे त्यांनी ती छोटीला शेड बांधलं आणि त्याची सेवा चालू केली. 1978 साली त्याचं ट्रस्ट स्थापन झालं, जय मल्हार मंदिर ट्रस्ट. त्यावेळेसचा जीर्णोद्धार झाला आणि त्याच्यानंतर 2023-24
काय करते खाली पिशवी नाही आता ना खाली करू नको दुसऱ्या आण ना खाली त्या बाजूला त्या महाराजाला विचार महाराजाला माहिती आहे. सर लाईव्ह चालू ठेवू का बंद करू? 1 तास झाला. हां मला पण नाही. खाऊ नका सर्वांना त्या घरामध्ये हॅलो, भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य श्री भरत चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत. होईल त्यांचं भरत चव्हाण साहेब आपल्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं जय मल्हार मंदिर ठाणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा. ओंकार चव्हाण यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मान्य श्री अशोक मगर साहेब यांचा हे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. शुभम चव्हाण यांचा पण श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा स्वीकार करायचा.
चला ए बाबा ते उलटे ऐक ना ऐका ना हो आतू साहेब
हो हो गर्दी करू नका पुढे वा अहो पुढे वा तुम्ही आजची जेवढा वेळ घेतला आम्ही लोकांना काय उत्तर द्यायची समजून घ्या ना. ठाणे लाईव्हचे संपादक अतुल पानसरे हात जोडून पुढे चालायचंय. यांची इथे उपस्थिती. बदलो एक हात जोडायचे नाही लांबून. लांबून हात जोडायचे. आपण देवाची पवित्रता पाळायची. चला चला